यातिनं होन्तु सुखिता होन्तु यातयो उनमे उदकं यथा निन्नं पवदति इतो दिन्नं पेतानं उपकपति पुरीपुरन्तु सागरं प्रतिष्ठितं द्वितीयंपि तृतीयंपि इदं नो यातिनं होन्तु सुखिता होन्तु यातयो उनमे उदकं यथा निन्नं पवदति इतो दिन्नं पेतानं उपकपति पुरीपुरन्तु सागरं प्रतिष्ठितम्। अनिच्चावत संखारा उपादमयधम्मिनो उपजित्वा निरुचन्ते तैसं उपशमो सुखो। अनिच्चावत संखारा उपादमयधम्मिनो उपजित्वा निरुचन्ते तैसं उपशमो सुखो। अनिच्चावत संखारा उपादमयधम्मिनो उपजित्वा निरुचन्ते तैसं उपशमो सुखो। पूर्णपणे टाका आणि बाजूला ठेवा, नंतर झाडाला टाकायचं ते पाणी। जिथे बसले तिथेच बसा। सर्व नागनाथ निमंत्रित पाहुणे मंडळी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 100% बुद्धिझमला अनुसरून असणारा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तर तेव्हा मी जेव्हा रात्री या परिवारामध्ये आलो तेव्हा सर्वांनी माझं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं। तसा मी थकलेला होतो, पण मला यांनी झोपवलेलं नाही, कारण खूप सुंदर सुंदर प्रश्न यांचे होते। एवढले मुलं त्यांचे, सगळ्यांनी खूप छान छान प्रश्न विचारले। आमचे सुहासराव होते, पुन्हा आपण सगळेजण होतात। सुहासरावांचं नाव मला पाठ झालं, तर बाकी सगळेजण आपण होतात, मोरे परिवारातले सदस्य सगळे। तर त्या प्रश्नांमध्ये त्यालाच अनुसरून या ठिकाणी आपल्याला मी धम्मदेशना देणार आहे, कारण जिथे प्रश्न करणारी मंडळी असते ना, तर तिथे एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात येते की वाचक वर्ग आहे। बाबासाहेब म्हणाले होते, वाचाल तर वाचाल, नाहीतर काही खरं नाही। आणि म्हणून वाचलं पाहिजे माणसाने। वाचल्यावर उकल होते प्रश्नांची, प्रत्येक प्रश्नाची उकल होते। रात्री जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत आम्ही बसलो होतो। खूप छान वाटलं मला, म्हणजे थकलो म्हणून मला काही नाही वाटलं, पण जेव्हा प्रश्न येत होते ना तेव्हा मी फार आनंदित होतो। उत्तरं देण्याचं आमचं काम आहे, पण प्रश्न विचारणारे जर ऐकणारे असतील ना तर मग उत्तर सांगायला सुद्धा मजा येते। तर तेव्हा आपल्या सगळ्या श्रद्धावान लोकांमध्ये आल्यानंतर मला बरं वाटलं। आणि अशी श्रद्धावान लोक असली ना तर आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। निसर्गामध्ये 2 एनर्जी असतात, एक असते निगेटिव्ह आणि एक असते पॉझिटिव्ह, बरोबर आहे। निगेटिव्ह एनर्जी तुमचा कुठलाही उत्कर्ष होऊ देत नाही। कशाला सकाळी उठायचं, कशाला अभ्यास करायचा, कशाला बुद्धाला हात जोडायचे, कशाला अगरबत्ती लावायची, कशालाच मेणबत्ती लावायची, कशालाच हात टाकायचा, कशालाच कार्यक्रमाला जायचं। इकडं 3-3 तास इंस्टाग्रामवर असते, पण वंदना म्हटलं की नाही जमणार, तर त्याने उत्कर्ष होत नाही उपासक आणि उपासिकांना। तिथे पॉझिटिव्ह एनर्जी मिळत नाही, तिथे निगेटिव्ह एनर्जी मिळते। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपणास पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे। पॉझिटिव्ह एनर्जी ही तेव्हाच मिळते जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार असतात। आणि चांगले विचार हे आपोआप येतात का? अजिबात नाही। चांगले विचार आपोआप येत नाहीत, तर चांगले विचार आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागते। वातावरण तसं बुद्धाने एक सुंदर उपदेश दिला। त्या उपदेशामध्ये तथागत भगवान बुद्ध असं म्हणतात, मनो पूर्वं गमा धम्मा
मनोसेठा मनोमया मनसाचे पदुत्थेन भासती वा करोती वा तत्तोर्ण दुःख मन बेसी चक्कन बहतो पदम. बौद्ध साहित्यामध्ये धम्मपद नावाचा ग्रंथ आहे. आपणास विनंती असेल की आपण फक्त माझं ऐकावं, आपापसामध्ये बोलू नये. धम्मपदामध्ये बौद्ध साहित्यामधला अजरामर ग्रंथ धम्मपद आहे आणि त्या धम्मपदामध्ये असलेल्या यमक वर्गातील ही पहिली गाथा आहे. या गाथेचा मराठी अर्थ असा होतो की मन हे मुख्य आहे. जेव्हा मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे दुःख लागतो. बरं, दुःख लागते कसं? तर वर्णन खूप सुंदर आहे. बुद्ध असं म्हणतात की बैलगाडीला झुंपलेल्या बैलाचा पाठला त्या बैलगाडीची चाकं करतात. खेड्यांमध्ये आपण गेलो तर आपल्याला बैलगाडी दिसते. बैलगाडी ज्याची ते म्हणजे तशीच चालते का नाही चालते, त्याच्या पुढे दोन बैल असतात. बैल जेव्हा चालतात ना तेव्हा त्यांच्या पाठीमागे त्या बैलगाडीचे चाकं चालतात. किती समर्पक असं उदाहरण बुद्धाने दिलं कर्माच्या बाबतीमध्ये आणि मनाच्या बाबतीमध्ये. बुद्ध असं म्हणतात की ज्याचं मन चांगलं नाही तर त्याचे विचार चांगले नाहीत, आणि ज्याचे विचार चांगले नाहीत त्याची कृती चांगली नाही, ज्याची कृती चांगली नाही त्याला दुःख आणि दुःखच आहे. किती सोपा मार्ग आहे बुद्धाचा. ज्याचं मन चांगलं नाही त्याचे विचार चांगले नाही, ज्यांची विचार चांगले नाहीत त्यांची कृती चांगली नाही, ज्यांची कृती चांगली नाही त्यांना सुख येईल कुठून. खूप चांगला बुद्धाचा धम्म आहे. समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. भिक्षूंच्या कल्याणासाठी नाही, ते भिक्खुणीच्या कल्याणासाठी नाही आहे, उपासकांच्या कल्याणासाठी नाही आहे, ते उपासिकांच्या कल्याणासाठी नाही आहे, भारतातल्या लोकांच्या कल्याणासाठी नाही. तो समग्र विश्वासाठी आहे. आणि म्हणून त्याला आर्य म्हटलं जातं. आर्य म्हणजे काय? श्रेष्ठ. आणि म्हणून असा श्रेष्ठ धम्म आपण ऐकत असताना आपण चाणाक्ष पद्धतीने ते ऐकायला पाहिजे. आणि बुद्ध या गाथेमध्ये असं म्हणतात की तुमचं मनच हे प्रधान आहे, दुसरं कोणीच काही करत नाही. तुमचं मनच तुमचं प्रधान आहे. तुमच्या मनामध्ये सगळे विचार येतात. ते जर चांगले असतील तर तुम्हाला फायदा होईल, आणि ते जर वाईट असतील, घाण असतील, अस्वच्छ असतील तर तुमचं नुकसान होईल. आणि म्हणून बुद्धानं हा मार्ग शिकवला. कशासाठी शिकवला? तर हा बुद्धाने मार्ग शिकवला तुमच्या मनाला संयमित बनवण्यासाठी. बरं, आतापर्यंतच्या कुठल्याही सायंटिस्ट लोकांनी मन काय या विषयाचा सोक्ष मोक्ष लावला नाही. जगातला पहिला शास्त्रज्ञ आहे भगवान बुद्ध. लक्षात घ्या, फार महत्वाचं सांगतोय. जगातला पहिला शास्त्रज्ञ आहे, मनोशास्त्रज्ञ तथागत सम्यक संबुद्ध, की ज्या तथागतानी सम्यक संबुद्धानी मनाला शोधलं. बरं, शरीरामध्ये जर तुम्ही मनाला शोधायला गेलेत ना तुम्हाला मन सापडणार नाही. कारण ते दगडासारखं नाही, ठोस नाहीये, ते पाण्यासारखं पातळ नाहीये, ते हवेसारखं नाहीये. मग मन कसं शोधायचं? बुद्धानं सांगितलं मन कसं शोधायचं. म्हणजे एखाद्या मेलेल्या माणसाचं जर आपण पीएम केलं आणि त्याचे पार्ट्स आणि पार्ट्स आपण वेगळे केले डॉक्टरच्या माध्यमातून, आणि आपण जर शोधलं की मन कुठे आहे इथे, तर मन कुठेच सापडणार नाही तुम्हाला. मन कसं शोधायचं? फार गहन उपदेश आहे. मन कसं शोधायचं? कारण सुखाकडे आम्हाला जायचं आहे. बुद्धानं सांगितलं उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही जे काही करसाल ना तर त्या पाठीमागे आपला एकच उद्देश असला पाहिजे की मला दुःख मुक्त व्हायचं आहे. हा जर तुमचा उद्देश असेल तर ओके, दुसरा कोणता उद्देश असेल तर नॉट ओके. मला दुःख मुक्त व्हायचं आहे, फक्त हाच उद्देश असला पाहिजे. बुद्धिझम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मानल्या जाते ती मन. आणि मनाच्या माध्यमातून जे काही केलं जातं त्याला एकतर पुण्यकर्म म्हणतात किंवा त्याला अकुशल कर्म म्हणतात. कुशल आणि अकुशल कर्म या दोन सिद्धांतावरती बौद्ध धर्म टिकलेला आहे. बुद्धाने मनाचा सिद्धांत पुढे कसा मांडला? तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की
माणसाने मन समजून घेत असताना काही गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. आता माझे डोळे, मी तुमच्या सगळ्यांकडे बघतोय, माझे डोळे बघण्याचं काम करत आहेत, माझी जीवा बोलण्याचं काम करते. ठीक आहे, मी हातवारे करत आहे. हे सगळं काम जे चाललंय ना, हे मनाच्या माध्यमातून चाललंय. माझं मनाने मला ऑर्डर दिली की तुला बघायचं आहे, बघ. माझ्या मनाने माझ्या जीवेला ऑर्डर दिली तुला बोलायचं आहे, बोल. माझ्या मनाने माझ्या हाताला ऑर्डर दिलेली आहे की तुला असं वरती जायचंय, खालती यायचंय, वरती जायचंय, खालती यायचंय. हे सगळं मनाच्या माध्यमातून चाललं. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, तुम्ही रस्त्याने जात असताना, मार्केटनं जात आहात, खूप चांगले चांगले खायचे पदार्थ आहेत, खूप चांगले चांगले चारही बाजूनं. मालेगावच्या मेन लाईनमध्ये जेव्हा आपण जातो, चारही बाजूनं खूप चांगले चांगले पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांकडे तुम्ही पाहत असताना, सगळ्या पदार्थांकडे पाहता तुम्ही, पण काही लोकांना गुलाबजामुन आवडते, काही लोकांना बासुंदी आवडते, काही लोकांना जिलेबी आवडते. तर आवडणाऱ्या पदार्थाकडे जास्तीत जास्त लक्ष जाते का नाही? जाते का नाही? ज्या गोष्टी तुम्हाला आवडतच नाहीत त्या गोष्टीकडे तुम्ही पाहत नाही. तर ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, म्हणजे डोळ्याला जे रूप आवडतं ना, त्या रूपामध्ये व्यक्ती आसक्त होत असतो आणि तो आसक्त झालेला व्यक्ती हा दुःखमुक्त होत नाही. एक लक्षात घ्या. म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून अकुशल कर्म कसे होतात, स्रोत इंद्रियाच्या माध्यमातून अकुशल कर्म कसे होतात, वाणीच्या माध्यमातून अकुशल कर्म कसे होतात, कायाच्या माध्यमातून अकुशल कर्म कसे होतात, आणि या सगळ्यांना जर कंट्रोल करायचं असेल तर या सगळ्यांना मनाच्या माध्यमातून आपण कसं कंट्रोल करू शकतो, या संदर्भातली एक कथा बौद्ध साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. इकडे लक्ष द्या. एक पटिशन नावाचा भिक्खू त्या काळात होता. आता तो थोडासा सिनियर होता वयाने, पण त्या भिक्षूला कितीही भिक्खूंनी शिकवलं तरी त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्या लक्षात असं यायचं नाही. अनंत भिक्षू फार मोठी उपाधी आहे बौद्ध धर्मामध्ये. एका भिक्खूला अनंत बनण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. तर असे अनंत भिक्खू सुद्धा त्या पटिशनला शिकवायचे, पण त्याला समजायचंच नाही. ही सगळी बातमी बुद्धांकडे गेली. बुद्धाने सगळ्या भिक्खूंना बोलवलं, प्रश्न विचारला की काय झालं काय, तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे तक्रार केली पटिशनची, तुमचं काय म्हणणं आहे? सगळे भिक्षू म्हणाले की तथागत सम्यक संबुद्ध भगवान हा पटिशन नावाचा भिक्षू याला कितीही शिकवा याच्या लक्षातच येत नाही. कोणतीही गाथा सांगा याच्या लक्षातच येत नाही, याला पाठच होत नाही. तथागत भगवान बुद्धांनी त्या पटिशनला सांगितलं की पटिशन, तुला एकही गाथा पाठ करायची गरज नाही, फक्त मी सांगतो तेवढं तू ऐक. पटिशन गुडघ्यावरती बसला. सम्यक संबुद्ध त्याला टीच करतायत, शिकवतायत. बुद्ध म्हणतायत पटिशन तू एक काम कर. कोणतं काम करायचंय तुला? पटिशनला बुद्धाने सांगितलं चक्षुणा सबरो साधू. खूप मस्त उपदेश आहे बुद्धांचा. चक्षुणा सबरो साधू, साधू घाणेय सवरो, घाणेय सवरो साधू, साधू श्रोतेन सवरो, श्रोतेन सवरो साधू, साधू जिव्हाय सवरो, जिव्हाय सवरो साधू, साधू कायाय सवरो, कायाय सवरो साधू, साधू मनसाच सवरो. किती सुंदर उपदेश आहे तथागतांचा. अज्ञानी भिक्षू, अडाणी भिक्षू, न शिकलेला भिक्षू, इथे शिकलेला आणि 4-5 डिग्र्यावालाही काही कामाचा नाहीये. अज्ञानी माणूस सुद्धा तेवढंच सगळं काही प्राप्त करतो बुद्धिझम मध्ये जेवढा शिकलेला माणूस प्राप्त करेल. पण सुरुवात कशापासून आहे उपासक आणि उपासिकांनो, माझ्या माय माऊल्यांनो? सुरुवात ही मनापासून आहे. काय म्हटलं बुद्धांनी? तुला जर अनंत पदापर्यंत जायचं असेल ना, तर तू 5 गोष्टी कर. पटिशन, पहिली गोष्ट, तू तुझ्या डोळ्यांवर संयम ठेव. चक्षुणा सबरो साधू. सगळ्यात महत्वाचं, सबसे पहिले तुझ्या डोळ्यावर तू संयम ठेव.
तुझ्या नाकावर तू संयम ठेव, तुझ्या जिभेवर तू संयम ठेव, तुझ्या कायावरती तू संयम ठेव, तुझ्या कानावरती तू संयम ठेव आणि तुझ्या मनावरती संयम ठेव. अर्थात काया वाचा आणि मनानं शुद्ध कर्म कर. तुला जर दुःखमुक्त व्हायचं असेल, तुला जर आनंदाने मरायचं असेल आणि मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहायचं असेल तर तू या 3 गोष्टी कर. काया वाचा आणि मनानं शुद्ध पवित्र नितांत निर्मळ कर्म कर. म्हणजे तुला सुख मिळेल, तुला समाधान मिळेल, तुला आनंद मिळेल. ह्या गोष्टी ज्यांनी ज्यांनी केल्या ना ती लोक यशस्वी झालीत. बघा तुम्हाला सांगतो मी, डोळे फार खतरनाक आहेत आपले, नाक सुद्धा आपलं फार खतरनाक आहे, कान सुद्धा आपलं फार खतरनाक आहेत, आपली जीवा काय चांगली आहे का? बापा बापा बापा, तिने तर सगळे भांडणं होतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक एवढे काही फुगून बसतात. आता आम्ही समाजामध्ये फिरतो, आम्हाला माहित आहे, आम्ही लग्नाला जातो, लग्नामध्ये भांडणं कशावरून होतात माहित आहे तुम्हाला? अहो तो 2 रुपयाचा रुमाल असतो ज्याचा काहीच काम नाही, 2 रुपयाचा रुमाल. आमचा सत्कारच केला नाही ना, आम्हाला रुमालच दिला नाही. अरे तो रुमाल आहे रे, त्याला काय काहीच कामाचं नाही. बरं तो रुमाल नाक पुसायला कामात येत नाही, असा रुमाल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. आणि जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजतात दैनंदिन व्यवहारामध्ये, तेव्हा आमच्या मुक्तीचं द्वार उघड होते. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला निर्वाणापर्यंत नेतात. निर्वाण म्हणजे मेल्यानंतर मिळत नाही. बुद्धानं काय सांगितलं? मेल्यानंतर निर्वाण मिळत नाही. जिवंतपणी जे सुख तुम्ही अनुभवता ना त्याला निर्वाण म्हटलं जातं. जिवंतपणी सुख, छोटं छोटं निर्वाण. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बुद्ध आणि बाबासाहेबांजवळ जेव्हा बसताना आणि जेव्हा तुम्ही हात जोडलेले असता, वंदन करताना किती वेळ लागतो तुम्हाला? 10 घंटे लागतात? 15 मिनिटं लागतात? अहो 3 सेकंदाचा कार्यक्रम आहे. किती? बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या 3 सेकंदामध्ये जो आनंद तुम्हाला मिळतो त्याला म्हणतात निर्वाण. किती सोपं आहे बरं? निर्वाण सांगण्यासाठी आमचे लोक फार 2-2, 3-3 तासाचं लेक्चर देतात. छोटी बात. निर्वाण म्हणजे काय की अशी तुमची मनाची अवस्था की ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळालेला आहे. आनंद तुम्हाला कुठेही मिळू शकते. एखाद्या ताईला तिची आवडीची भाजी मिळताना म्हणजे बनवताना आनंद मिळू शकतो. आवडीची भाजी आहे का नाही? म्हणजे आनंद अशा गोष्टीतून तुम्हाला मिळतो की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात. पण आवडणाऱ्या गोष्टी ह्या चांगल्या असल्या पाहिजे. जर चांगल्या नसतील तर मग आनंद कसा मिळेल? नाही. म्हणजे सुख आणि समाधानासाठी, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तुम्हाला ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. काया वाचा आणि मनानं शुद्ध कर्म करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही काया वाचा मनानं शुद्ध कर्म कराल तेव्हा तुमच्या पदरी सुख मिळेल. बाकी दुसरं काहीच करायची गरज नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, विपස්සना जर तुम्ही करत असाल तर अतिउत्तम, खूप उत्तम. कारण विपස්සनाच्या माध्यमातून माणसं सुखाला जातात, माणसं आनंदाला जातात. समाजामध्ये असे कैक लोक आम्ही पाहिले की जे लोक भटकलेले होते पण 10 दिवसाच्या शिबिरामुळे ते माणसात आले. मी पाहिलं, बऱ्याच लोकांना पाहिलं. गव्हर्नमेंट तुम्हाला 10 दिवसाची पगारी रजा देते विपස්සनेसाठी. गव्हर्नमेंट 10 दिवस, तुम्ही 10 दिवस जा, तुमचा पगार आहे सुरू आणि तुम्हाला सुट्ट्याही मिळतात. पण त्या सुट्ट्या तुम्ही विपස්සनेसाठी घालायच्या असतात. कारण जेव्हा असं समजत नाही माणसाला, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमचे काम करत असताना तुमच्या मनात काय आहे ना, तुमच्या मनात काय आहे तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही बिझी आहात, तुमच्या कामांमध्ये व्यस्त आहात. तुम्ही पारिवारिक संसारिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता अख्खा आयुष्य तुमचं जाणार आहे. बरं ते चांगलं कर्म आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे, माता पितृपठ्ठानं पुत्रदारस संग हो अनाकुलाचं कम म्हणता येतं मंगलमुत्तमं. बुद्ध म्हणतात की आईवडिलांची सेवा करणे, बायको पत्नी मूलबाळ यांचा सांभाळ करणे, त्यांना दर्जेदार शिक्षण देणे. त्यावेळेस कला असायच्या, आता शिक्षण आलं. कला
शास्त्रकला, शस्त्रकला अशा प्रकारच्या कला असायच्या. आता त्या कला शिक्षणामध्ये आल्या, म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण देणे हे उपासकांचं कर्तव्य आहे. पण उपासक आणि उपासिकांनो, याच्याही पलीकडे तुम्ही तुमच्यासाठी काय करता हे महत्वाचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्यासाठी काय करताय. तुम्ही तुमच्यासाठी काहीच करत नाही. आमच्या माय मावल्या सकाळी उठतात, उठल्याबरोबर चाय बनवतात, नाश्ता बनवतात. कोणासाठी? सगळ्यांसाठी असते ना. तुम्ही भांडे धुता कोणासाठी? सगळ्यांसाठीच. तुम्ही कपडे धुता कोणासाठी? सगळ्यांसाठी. म्हणजे तुमचे सगळे कामं, उपासकांचे सुद्धा, बिचारे रात्री थकून भागून येतात, ड्युट्या वगैरे करून झोपतात, सकाळी उठतात, फ्रेश होतात, चालले कामाला. हे सगळं तुम्ही करताय ते तुमच्या परिवारासाठी. चांगले काम आहे ते, वाईट काम नाही. चांगलं काम आहे परिवारासाठी काम करणं. पण स्वतःसाठी काय? स्वतःच्या मुक्तीसाठी काय? विचार करा. जीवनाचं गणित जर आपण लावलं तर एखादा व्यक्ती जर 50 वर्ष जगला, म्हणजे पहिले लोक जगायचे 120 वर्षापर्यंत, आता काय खरं नाही. आता 60, 70, 50. एखादा व्यक्ती जर 50 वर्ष जगला, तो व्यक्ती 50 वर्ष जगत असताना 25 वर्ष झोपतो. सहज गणित आहे. राहिले किती वर्ष? 25 वर्ष. म्हणजे 25 वर्ष झोपतो कसा? तो रात्रीची झोप, रविवारची झोप आणि दिवसा वेळ मिळाला तेव्हाची झोप. 25 वर्ष गेले, राहिले 25. 25 वर्षातून 12.5 वर्ष नोकरीमध्ये जातात साहेब. काय उरलं आमच्याकडे? उरलेल्या 12.5 वर्षामध्ये सुद्धा मग आहेत फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. उरतंय काय? 50 वर्षाच्या माणसाजवळ उरतंय फक्त 5-7 वर्ष व्यक्तिगत जीवनासाठी. आणि त्यातल्या त्यातही ते 5-7 वर्ष व्यक्ती फक्त क्रोधामध्ये घालतो, रागामध्ये घालवतो, सुखामध्ये घालवत नाही. आणि म्हणून माझ्या उपासक आणि उपासिकांनो, मी खास इथे उपस्थित आपल्याला यासाठी झालेला आहो, सांगण्यासाठी आलेला आहो की बुद्धाचा हा धम्म ज्या ज्या लोकांनी आत्मसात केला तिथे लोक सुखी झालीत, आनंदी झालीत. आम्ही खरंच खूप पुण्यवान आहोत की आमच्या वाटेला हे पवित्र असं तत्वज्ञान आलं. ज्या तत्वज्ञानानं आमचा उद्धार झाला, आमची प्रगती झाली. आमच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचं जर काही कारण असेल तो केवळ आणि केवळ ओनली वन बुद्धिझम आहे. बुद्धिझममुळे आम्ही सगळी जण व्यवस्थित आहोत आणि इथून पुढे सुद्धा आमची प्रगती होणार आहे. आणि म्हणून जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तेवढा वेळ अशा कार्यक्रमामध्ये आपण घालवला पाहिजे, घालवलाच पाहिजे. तुम्हाला ज्या माध्यमातून शिकता येईल त्या माध्यमातून तुम्ही शिकलं पाहिजे आणि त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चांगल्या गोष्टी तुम्हाला सुख देतील आणि वाईट गोष्टी तुम्हाला दुःख देतील. आज हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, विशेषतः बाबांच्या तिन्ही मुली आणि बाकी त्यांचे सगळे परिवार यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी इथे संपन्न होत आहे. एक सुंदर अशी कन्सेप्ट या ठिकाणी या कार्यक्रमादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा कार्यक्रमामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक काही देतात ताई, म्हणजे काहीतरी देत राहतात. पण 101 दिवे लॅम्प आपल्याला समोर दिसत आहेत बघा, तिथे किती सुंदर सजवलेले आहेत दिवे. म्हणजे गावकरी मंडळीला प्रत्येक परिवारामध्ये एक दिवा असा दिला जाणार आहे. मी आपणास सांगतो की हा दिवा फक्त नेऊन ठेवायचा नाही किंवा तुम्हाला मिळाला म्हणून दुसरं कोणाला द्यायचा नाही, तर तो दिवा आपण आपल्या पूजास्थानी ठेवायचा आहे आणि तो दिवा लावला पाहिजे रोज. म्हणजे तुम्हाला सांगतो, दिव्याची जेव्हा, हा दिवा पेटवला नाही आपण, आठवण नाही, पण दिवा जेव्हा जळतो ना तेव्हा मेणबत्तीसारखा त्याचा कार्यक्रम नाही. तो असा मंद मस्त लगेच तेवत राहतो आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर ना मन प्रसन्न होतं. जिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला लुंबिनी वनामध्ये, तिथे एक शांती ज्योत लावलेली आहे, रात्रंदिवस ती चालते आणि एवढी सुंदर वाटते ना, एवढं शांतता आहे तिथे
म्हणून आत्तदीप भव हा जो काही बुद्धाने शिक्षापद दिलेला आहे किंवा शिक्षण दिलेलं आहे किंवा एक मंत्र दिलेला आहे असं समजूया. आत्तदीप भव म्हणजे बुद्ध असं म्हणतात की तुम्ही स्वतः प्रकाशित झालं पाहिजे आणि स्वतः प्रकाशित झाले तुम्ही की तुम्ही दुःखमुक्त व्हाल, तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं अनुकरण करतील. आणि म्हणून आत्तदीप भवसाठी हा दिवा इथे गावकरी मंडळीला किंवा नातेवाईकांना सगळ्यांना तो दिला जाईल प्रत्येक परिवारामध्ये. तर हा चांगला कार्यक्रम आहे असं मला वाटते. या कार्यक्रमाच्या सरतेशेवटी मी आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक करेन की मला एवढ्या वेळपर्यंत तुम्ही सहन केलं. कारण सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे की जिगीच्या परमारोगा म्हणजे भूक हा सगळ्यात मोठा रोग आहे आणि त्या रोगावरती औषध हे अन्न आहे. म्हणजे तुमच्या रोगाचं अन्न हे औषध तयार आहे. मला सुद्धा रोग लागलेला आहे आणि मी सुद्धा औषध खाणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना सुद्धा इथे भोजनदान करायचं आहे. उपस्थित उपासक आणि उपासिकांना एक शेवटची सूचना आपल्या सगळ्यांना देतोय. मी 12 वर्ष धुळ्यामध्ये होतो, धुळ्यामध्ये काम केलेलं आहे. पण शिक्षणासाठी मी आता औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये एम.फिल करतोय. तर त्या औरंगाबाद शहरामध्ये जवळजवळ 3 मजल्याचं बुद्धविहाराचं काम आपण हाती घेतलेलं आहे. कोणाला सक्ती नाही आहे, बिलकुल नाही. धम्मकार्यात कोणी कोणावर सक्ती करू नये. आंतरिक मनातून आंतरिक मनाने जो काही सांगितलं असेल त्या पद्धतीनं आपल्याला तिथं सहकार्य करायचं आहे. तर आतापर्यंत आपण बेसमेंटचं 3.5 लाखाचं काम केलेलं आहे. आम्ही 3 भिक्षू तिथे काम करतोय. जवळजवळ 3 मजल्याचं बुद्धविहार आहे. म्हणजे बुद्धविहार म्हणजे काय तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो 4 भिंती, 2 दरवाजे, 4 खिडक्या, 1 स्लॅब आणि बुद्धाची मूर्ती ठेवली की लोक म्हणतात बुद्धविहार आमचं तयार झालं. त्याला बुद्धविहार बाबासाहेबांच्या भाषेत म्हटलं जातं. बाबासाहेबांच्या चष्म्यातून जेव्हा आपण बुद्धिझमला पाहतो ना तेव्हा आपल्याला समजतं की तिथं लायब्ररी असेल. बुद्धविहारामध्ये तिथं लायब्ररी असेल, ते बुद्धविहार आहे. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस झाले पाहिजे. बाबासाहेबांना रायटिंगमध्ये दिलेलं आहे. भारतीय बौद्ध सभा ही जेव्हा संस्था बाबासाहेबांना स्थापन केली तेव्हा बाबासाहेबांना सांगितलं की विहारामध्ये हॉस्पिटल असलं पाहिजे. किती मोठी संकल्पना आहे. विहारामध्ये हॉस्पिटल असलं पाहिजे. पहिलीपासून एम.ए. पर्यंत शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. धर्माचे शिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे पोरांना आणि मोफत शिक्षण पद्धती असली पाहिजे विहाराच्या माध्यमातून. तर तिथे आपण लायब्ररी पण तयार करतोय. जवळजवळ 100 पोरं ॲट ए टाइम बसतील अशी मोठी लायब्ररी आपण तयार करतोय. भिक्खू निवास असेल. करोनाच्या काळामध्ये बरेच भिक्षू आपापल्या घरी निघून गेले. नागपूर सारख्या शहरातले लोक, कारण लोक विहारात जायचे नाही, भिक्षूंच्या खाण्याचे वांदे होते. काम कसं करतील ते लोक घाबरलेले होते. करोना म्हटलं की सगळे लोक पळायचे आणि बाहेर निघले तर मग सर लोक आमचे दंडे द्यायचे. त्याच्यामुळे लोक काय घराच्या बाहेर निघायचे नाही. आणि म्हणून झालं असं की त्या भिक्षूला काही खायला काही मिळालं नाही. 150 भिक्षू नागपूर सारख्या शहरातले ते आपापल्या घरी निघाले चिमरं टाकून. उपाशी भरण्याची पाळी आली होती. आणि म्हणून भिक्खूंसाठी त्या बुद्धविहारामध्ये आपण जवळजवळ 60 ते 70 भिक्षू तिथे येतील जातील अशा पद्धतीची भिक्खू निवासाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून मोरे परिवार तर त्यासाठी दान देणारच आहे, त्याबद्दल वादच नाही. आमचा शिरसाट परिवारही देईल, आमचा खैरनार परिवार पण देईल. पण आपण सगळ्यांनी त्या बुद्धविहारासाठी दान द्यायचं आहे आपल्या पुण्यकर्मासाठी. कोणाला जबरदस्ती नाही आहे. लाख रुपये आम्ही काही मागणार नाही आहे. पण आपल्या परीनं आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण या ताटामध्ये दान द्यायचं आहे. या ताटामध्ये आपापल्या परीनं ते पैसे ठेवायचे आहेत. शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी असा असेल की आपण सगळ्यांनी गुडघ्यावरती बसायचं आहे. अच्छा, हो.